हाय, वेलकम टू इंट्युटिव्ह मराठी. आज आपण बघणार आहोत ऑगस्ट 2022 साठी राशीप्रमाणे रीडिंग. तर आज आपण करणार आहोत अर्थ सायन्स म्हणजेच पृथ्वी तत्वाच्या राशींचं रीडिंग करणार आहोत आपण ऑगस्ट 2022 साठी. ठीक आहे. सो अनुक्रमे वृषभ रास, कन्या रास आणि मकर रास म्हणजेच टॉरस, वर्गो आणि कॅप्रिकॉन या 3 राशींसाठी आपण सिक्वेन्शियली रीडिंग करणार आहोत. ओके. सो तुमची जी रास असेल त्या राशीला तुम्ही स्किप करून व्हिडिओ बघू शकता. ओके. वन मोर थिंग, आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग आपली आहे चंद्र राशीनुसार. ठीक आहे. तुमची जी जन्मरास आहे किंवा चंद्र रास आहे त्यानुसार तुम्ही ही रीडिंग बघू शकता. जर तुमची जन्मरास किंवा चंद्र रास वृषभ, कन्या किंवा मकर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. ओके. सो आधी आपण नेहमीप्रमाणे ओमकार करून घेऊया, मग आपण वृषभ राशीच्या पासून रीडिंगला सुरुवात करू. ठीक आहे. थँक्यू. ओके. सो वृषभ राशीसाठी ऑगस्ट 2022 हा महिना कसा असणार आहे आपण बघूया. वृषभ रास, टॉरस, ऑगस्ट 2022. Thank you so much. Thank you, spirits. Thank you. Taurus, Vrishabh Ras, August 2022. Thank you so much. Thank you. August 2022. Taurus, Moon Sign. Taurus, Moon Sign. Thank you. August 2022. Rishabh Chandra Ras. Thank you so much. Thank you. Thank you. Thank you. Yes. Here we go. Okay. So Seven of Swords, Nine of Swords, Knight of Cups, the Chariot, the Devil, the Hermit. Okay, let's see, the Moon, Three of Wands. Okay. Ace of Swords. Okay. Strength. Ten of Wands. Six of Pentacles. And we have 10 of Pentacles. Okay. So वृषभ राशीसाठी ऑगस्ट 2022 हा महिना थोडा मिक्स्ड फीलिंग्स, मिक्स्ड व्हायब्रेशन्स असणार आहे तुमच्यासाठी हा महिना. ओके. सो सुरुवातीला, महिन्याच्या सुरुवातीला
थोडंसं तुम्ही तुमच्याच नेगेटिव्हिटीमध्ये तुमच्याच गुरफटलेले असाल महिन्याच्या सुरुवातीला. पण नंतर हळूहळू तुम्ही त्यातून बाहेर पडताना दिसता इथे. विथ द किंग ऑफ कप्स, आय थिंक मी मगाशी याला नाईट ऑफ कप्स म्हणाले, आय एम व्हेरी सॉरी. किंग ऑफ कप्स, तुमच्या इमोशन्सवरती तुम्ही कंट्रोल मिळवणार आहात. जी एनर्जी सुरुवातीला तुमची आहे की तुमची जी ओव्हरवेल्मिंग किंवा नेगेटिव्हिटी आहे तुमची स्वतःची, सेल्फ क्रिएटेड, त्या नेगेटिव्ह एनर्जीमधून तुम्ही स्वतःच बाहेर येणार आहात आणि तुमच्या इमोशन्सवरती एक प्रकारे तुम्ही कंट्रोल मिळवणार आहात. ओके. 9 ऑफ स्वॉर्ड्स आहे, तर एंडिंग ऑफ द सायकल पण आहे, राईट. सो ही जी निगेटिव्हिटी आहे ती इथे एंड होण्याचा पण एक सिग्नल देते, सिम्पटम दाखवतोय. आणि विथ द किंग ऑफ कप्स ऑल्सो, त्या ज्या फिलिंग्स असतील नेगेटिव्ह तुमच्या, त्याच्यावरती तुम्ही कंट्रोल मिळवू शकणार आहात. ओके. द चॅरिएट, काही लोकांसाठी इथे ट्रॅव्हल आहे इन द मिडल ऑफ द मंथ. काही लोकांसाठी संपूर्ण महिन्याभरामध्ये कुठल्याही वेळेला पण तुम्ही ट्रॅव्हल करणार असू शकता. ओके. हे काही लोकांचे प्री प्लॅन्ड ट्रॅव्हलिंग आहे. काही लोकांचं सडन जे प्लॅन्स असतील, सडनली प्लॅन होईल की ट्रॅव्हल करायचंय, इंटरसिटी किंवा मला इंटरनॅशनल ट्रॅव्हल सुद्धा इथे ऐकू येते. सो सॉरी, ट्रॅव्हल आहे तुमच्यासाठी. ओके. काही असे रिलेशनशिप आहेत, काही अशा व्यक्ती आहेत तुमच्या लाईफमध्ये ज्या तुम्हाला वाटतंय की हे रिलेशन आपण नेक्स्ट लेवलला नेऊ शकतो. ओके. काही लोकांसाठी असा मेसेज आहे की हे रिलेशन आपण नेक्स्ट लेवलला नेऊ शकतो, असं ज्या लोकांच्या बाबतीत तुम्हाला वाटतंय ते ऍक्च्युली तुमचे कार्मिक रिलेशन्स आहेत. ओके. सगळ्यांसाठी डेफिनेटली हा मेसेज नाही आहे, जनरल रीडिंग आहे. सो सगळ्यांसाठी सेम मेसेज रेझोनेट होईलच असं गरजेचं नाही आहे. ठीक आहे. सो होल्ड ऑन करून ठेवू नका. ओके. बट डेफिनेटली काही लोकांसाठी ही रिलेशनशिप आहे कार्मिक रिलेशनशिप. ठीक आहे. काही लोकांसाठी इथे तुमचं स्वतः सोबतचं रिलेशनशिप जे आहे, रिलेशनशिप विथ सेल्फ, तुमचं तुमच्या स्वतः बरोबरचं जे नातं आहे ते इथे थोडं खराब दिसतंय. काही लोकांसाठी इथे स्वतः बरोबरचं जे तुमचं नातं आहे त्याला तुम्हाला रिपेअर करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? इंट्रोस्पेक्शन, नेगेटिव्ह सेल्फ टॉक, सेल्फ सबोटायझिंग वगैरे अशा फिलिंग्समध्ये तुम्ही जात असाल, तुम्ही कम्पेअर करत असाल स्वतःला लोकांसोबत, इतरांसोबत, की समोरच्या व्यक्तीचं, एखाद्या व्यक्तीचं एवढं करिअरमध्ये सक्सेस मिळाली, त्याला इतकं पुढे गेला, त्याला इतकी सॅलरी आहे, त्याला चांगला जॉब आहे, मला नाही आहे, किंवा मी काय करतोय, किंवा मी अजून शिकतोच आहे वगैरे वगैरे, असे काहीही तुम्हाला जे स्वतःलाच तुम्हाला दुसऱ्यांच्या सोबत कम्पेअर करून स्वतःलाच तुम्ही कमी लेखण्याचं काम करत असाल, तर हेच तुम्हाला इथे मेसेज देतोय की जे तुमचं तुमच्या स्वतः सोबतचं जे तुमचं नातं आहे त्याला सुधारण्याची गरज आहे, इथे सुधारण्याची गरज आहे. सॉरी. ठीक आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? द हर्मिटचं तुम्हाला इथे ब्लेसिंग आहे, ही हर्मिटची तुमच्यासाठी इथे. सो हर्मिटची ब्लेसिंग तुम्हाला दिली गेली आहे, तुम्हाला चान्स दिला जातोय की तुम्ही इंट्रोस्पेक्ट करा, स्वतःवरती काम करा.
तुम्ही निगेटिव्ह सेल्फ टॉक, ज्या मोमेंटला तुम्ही निगेटिव्ह थॉट तुम्हाला जर स्वतःच्याबद्दल आला, त्या मोमेंटला लगेच कॉन्शियसली त्या थॉटला पॉझिटिव्ह थॉटमध्ये कन्वर्ट करा. ओके. सो जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबरोबर स्वतःला कम्पेअर करायला लागाल, तेव्हा स्वतःला हे सांगा की ठीक आहे, समोरच्या व्यक्तीचं जे आहे ते चांगलं आहे, तो गुण खूप चांगला आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यात ती खूप चांगली गोष्ट होते आणि मी खूप आनंदी आहे की त्या व्यक्तीच्या आयुष्यात ही चांगली गोष्ट होते. ओके. याने काय मिळेल, एक तुमचं जे जजमेंटल किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर एमिट होणार, ती बाहेर एमिट होऊन तुम्हाला त्याचा उलटा परिणाम मिळणार नाही. ओके. जेलसी वगैरे ह्या फिलिंग्समध्ये जायचं नाही. कम्पेअर करू नका. जेव्हा निगेटिव्ह थॉट येईल तेव्हा त्याला लगेच पॉझिटिव्हमध्ये कसं कन्वर्ट करता येईल याच्यावर लक्ष द्या. ठीक आहे. शिवाय तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी कन्झ्युम करताय, काय बघताय, काय ऐकताय, काय वाचताय, ठीक आहे, ह्या गोष्टींवरती सुद्धा जरा फोकस करा की असं काय आहे जे मी डोळ्याने, कानाने किंवा तोंडाने माझ्या बॉडीमध्ये, माइंडमध्ये कन्झ्युम करतोय. काय खाताय, काय बोलताय, काय ऐकताय, काय बघताय. ठीक आहे. सो या 3 गोष्टींकडे लक्ष द्या. डेफिनेटली त्याच्यातून काहीतरी नेगेटिव्ह गोष्टी तुमच्या माइंडला फीड केल्या जात आहेत. ठीक आहे. सो इंट्रोस्पेक्ट करा. द मूनचं कार्ड आहे इथे. सो माझ्यासाठी द मूनचं कार्ड जेव्हा जेव्हा येतं तेव्हा एक मेसेज कन्फर्म इथे आहे की तुम्ही खूप इन्फ्लुएन्स होताय दुसऱ्यांच्या, आसपासच्या लोकांच्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे किंवा विचारामुळे. आणि ही इमोशनल एनर्जी आहे. ओके. सो तुम्ही जर कुणाचं जजमेंट्स ऐकून तुमच्याबद्दलचे किंवा कुणाचे काही विचार ऐकून जर तुम्ही स्वतःला त्रास करून घेत असाल किंवा या एनर्जीमध्ये जात असाल, स्वतःला कोचणं किंवा निगेटिव्ह सेल्फ टॉक करणं, तर त्या एनर्जीमधून बाहेर निघा. ओके. मून रिच्युअल्स करणं सुद्धा इथे काही लोकांसाठी बेनिफिशियल असेल. फुल मून, न्यू मून म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी तुम्ही मेडिटेशन करू शकता. ओके. दिवे लावू शकता तुम्ही घरामध्ये. ठीक आहे. पण या एनर्जीपासून तुम्हाला स्वतःला वाचून ठेवायचं. ओके. 3 ऑफ वॉन्ड्स आहे आपल्याकडे, एस ऑफ स्वॉर्ड्स आहे. सो एक स्टेबिलिटी येते इथे. 3 ऑफ वॉन्ड्स स्टेबिलिटीचं कार्ड नाहीये, बट मला इथे 3 ऑफ वॉन्ड्स जे आहे ते स्टेबिलिटीची वाईब देते. ओके. सो स्टेबिलिटी येते इथे. ठीक आहे. याची एनर्जी कार्डची स्टेबल वाली आहे. सो ही स्टेबिलिटी कशामध्ये आहे, तुमच्या करिअरमध्ये आहे, काही लोकांसाठी रिलेशनशिपमध्ये आहे, काही लोकांसाठी मेंटल स्टेबिलिटी आहे आणि काही लोकांसाठी लिटरली फिजिकल हेल्थच्या बाबतीत आहे. ठीक आहे. स्टेबल होते तुमची हेल्थ. ओके. व्हेरी नाईस. एस ऑफ स्वॉर्ड्सने इथे काही नवीन विचार स्वतःच्या लाईफमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करा. नवीन विचार म्हणजे काय, एखादा पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो तुम्ही बदलू शकता. नव्याने काही गोष्टींकडे नव्याने बघायला सुरुवात करा. ठीक आहे. काही सिच्युएशन्सकडे नव्याने बघायला सुरुवात करा. ओके. काही लोकांसाठी इथे नवीन करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नवीन आयडियाज आहेत. काही लोकांसाठी इथे करिअरमध्ये ग्रोथ आहे. ओके. सो असंही होऊ शकतं म्हणजे की एखाद्या प्रोजेक्टवर, इफ सपोज जिथे तुम्ही काम करता तुमच्या वर्क प्लेसवरती, एखाद्या प्रोजेक्टवरती तुम्ही काम करताय. ठीक आहे. आणि तुम्ही स्वतःचं काही तुम्ही त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह सजेशन दिलं आणि ते तुमच्या सिनियर्सला आवडलं अँड ड्यू टू दॅट तुम्हाला नेक्स्ट लेवल ला प्रमोट करू शकतात किंवा तुम्हाला एक नवीन
प्रोजेक्ट लीड करायला मिळू शकतो. ओके, सगळ्यांसाठी नाही आहे, काही जणांसाठी आहे, पण डेफिनेटली हा मेसेज आहे. ओके, सो करिअर ग्रोथ आहे इथे. स्ट्रेंथ का बरं आहे आता इथे तुमच्यासाठी? कामाचा लोड जास्त आहे. ओके, लोड जास्त आहे तुमच्यावर कामाचा. सो त्यामुळे काय होणार आहे, यू कॅन सी इथे बर्डन कॅरी करून घेऊन चाललाय हा व्यक्ती, राईट. सो एक ओव्हरली बिझी शेड्यूल असू शकतं तुमचं या महिन्यामध्ये. काही प्री प्लॅन्ड मीटिंग्स किंवा वर्क कमिटमेंट्स असतील, ठीक आहे, आणि प्लस त्यात नवीन ॲडॉन्स काही असतील, त्यामुळे वर्कलोड खूप वाढणार आहे. बट त्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ प्रोव्हाइड केली जाते. ओके, आणि ती तुम्ही क्लेम कशी करू शकता ही एनर्जी? स्वतःला काही फिजिकली मेंटली काम आणि एनर्जेटिक करण्यासाठीच्या काही एक्सरसाइजेस करू शकता. म्युझिक ऐका, ठीक आहे, किंवा गवतावरती तुम्ही वॉक करू शकता, राईट. गवतावरती उघड्या पायाने चालणं ही छान एक्सरसाइज आहे. ह्याच्याने काय होतं, तुम्ही अर्थ साईन आहात, राईट. पृथ्वी तत्वाची रास आहे तुमची, त्यामुळे तुम्हाला अर्थशी कनेक्टेड राहण्यासाठी ही खूप चांगली एक्सरसाइज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अर्थकडून खूप स्ट्रॉंग आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल, कारण तुम्ही अर्थ साईन आहात. ओके, सो त्याचं तुम्हाला खूप छान बेनिफिट होईल. सो तुमची स्ट्रेंथ जी आहे ती क्लेम करण्यासाठी तुम्ही अशा गोष्टी करू शकता. ओके, सो तुम्हाला ग्राउंडेड आणि मदर अर्थशी कनेक्टेड ठेवतील अशा एक्सरसाइजेस, अशा ऍक्टिव्हिटीज तुम्ही करा, त्याच्याने तुम्हाला स्ट्रेंथ गेन होईल. ओके, देन नेक्स्ट आहे 6 ऑफ पेंटिकल्स. मला इथे 3 ऑफ वॉन्ड्सने सुद्धा स्टेबिलिटीचा मेसेज इथे मिळाला होता. सो 6 ऑफ पेंटिकल्स जे आहे ते बॅलन्सचं कार्ड आहे. ओके, मी या कार्डला ऑलवेज इक्वल गिव्ह अँड टेक या मेसेजने डिनोट करते, बिकॉज हा व्यक्ती जो आहे तो बऱ्यापैकी रिच आहे, राईट. आणि त्याच्याकडे जे आहे ते तो देतोय, पण अल्टिमेटली इथे त्याच्या हातात जो तराजू आहे तो बॅलन्स्ड आहे, बरोबर. खालीवर नाहीये, असा नाहीये किंवा असा नाहीये, एकदम असा आहे, बरोबर, राईट. सो तो काय करतोय, त्याच्याकडे जी गोष्ट त्याच्याकडे जास्त आहे ती तो देतोय त्याच्या लाईफमध्ये बॅलन्स क्रिएट करण्यासाठी, राईट. सो तुमच्याकडे जे जास्त असेल ते द्या. नॉलेज असेल, नॉलेज द्या. ओके, शेअर करा. काही मटेरियल वस्तू असतील, मटेरियल थिंग्स असतील, त्या तुम्ही डोनेट करू शकता, ठीक आहे. शेअर करा, डोनेट करा, त्याच्याने तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स क्रिएट होईल, ठीक आहे. काही जणांसाठी ते फायनान्शियल गिव्हिंग्स पण सिग्निफिकंट आहेत. सो काही जण इथे डेफिनेटली फायनान्शियली डोनेशन्स पण देऊ शकतात. ओके, गरीब किंवा आपण ज्यांना म्हणतो निराधार, किंवा जे फिजिकली किंवा मेंटली चॅलेंज्ड असतात, अशा लोकांसाठी तुम्ही काही इथे करू शकता, डोनेशन्स देऊ शकता किंवा काही ॲक्टिव्हिटी करू शकता, त्याच्याने पण तुम्हाला एक बॅलन्स क्रिएट करायला मदत मिळेल. ओके, 10 ऑफ पेंटिकल्स आहे आपल्याकडे. सॉरी. सो 10 ऑफ पेंटिकल्सने इथे फायनान्शियल ब्लेसिंग्स आहेत तुमचे. काही लोकांचे फायनान्शियल टार्गेट्स जे असतील, जे तुम्ही आधीचे तुम्ही फायनान्शियल टार्गेट्स सेट करून ठेवले असतील, की या मंथमध्ये हे इतकं गोल माझं अचीव व्हायला पाहिजे, तर ते कम्प्लीट होत आहेत काही लोकांचे. काही लोकांसाठी ही सडन सरप्राईज अमाऊंट आहे, कोणासाठी ही इनहेरिटन्स मधून आलेली
ॲन्सेस्टर्स कडून किंवा तुमच्या एल्डर्स कडून, तुमच्या घरातल्या मोठ्यांकडून, आजी आजोबा, आई वडील ह्यांच्याकडून मिळालेली फायनान्शियल हेल्प असू शकते किंवा गिफ्टच्या स्वरूपात सुद्धा काही लोकांसाठी असू शकते. ओके, सो व्हेरी नाईस. आपण बघू ओरॅकल कार्ड्स मधून तुमच्यासाठी काय मेसेज आहे. वृषभ रास, thank you so much. Taurus, August 2022. Sorry. Thank you so much. Thank you so much. Thank you. August 2022. Taurus, Vrishabh Ras, August 2022. Thank you so much. Thank you. Let's see. Coventina, purification. It is time for a cleansing detoxification of your body and mind. इथे मिळाला ना आपल्याला हा मेसेज, इथे मिळाला. डिटॉक्सिफिकेशन ऑफ युअर बॉडी अँड माइंड. आय टोल्ड यू, तुम्ही काय कन्झ्युम करताय मेंटली, फिजिकली, काय खाता पिताय, काय बघताय, काय ऐकताय, या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा, इंट्रोस्पेक्शन करा आणि त्याला तुम्हाला कन्फर्म करून नेक्स्ट स्टेप काय सांगितली इथे, प्युरिफिकेशन, क्लेन्झिंग आणि डिटॉक्सिफिकेशन करायचंय तुम्हाला. ठीक आहे, ओके. सो व्हेरी नाईस. कॉर्डेलिया, गो आउटसाइड, यू हॅव बीन इनडोर्स टू लॉंग, गो आउटसाइड अँड गेट सम फ्रेश एअर्स. जे लोक बऱ्याच कालावधीपासून घरामध्ये असाल किंवा तुमचे इनडोर जॉब्स असतील, ठीक आहे, कुणी वर्क फ्रॉम होम करत असेल, म्हणजे तुम्ही 24/7 4 भिंतीच्या एका चौकटीमध्येच राहत असाल. ठीक आहे, म्हणजे गरजेचं नाहीये की तुम्ही 24 तास एकाच 4 भिंतीच्या रूम मध्ये असाल. तुम्ही, इट कॅन बी व्हॅरिड. म्हणजे जर तुम्ही इन हाऊस जॉब करत असाल तर तुम्ही घरातून निघाले की ऑफिसला आता, ऑफिसमधून आले की घरी येतात, राईट. सो चेंज दिस, थोडंसं बाहेर पडा, राईट. फ्रेश एअरमध्ये थोडं डीप ब्रीदिंग करा. तुमच्या बाल्कनीमध्ये, टेरेसवरती, अंगणामध्ये, कुठेही तुम्ही बसून एक 5 ते 10 मिनिटं डीप ब्रीदिंग जरी केलं तरी तुमच्यासाठी ते बेनिफिशियल ठरेल. ओके, अजून एक कार्ड बघू आपण. व्हाईट तारा, सेन्सिटिव्हिटी. You are becoming increasingly sensitive. Avoid harsh relationships, environments and situations and chemicals. Okay, so again तोच मेसेज. जे हार्श असेल, ज्याच्याने तुम्हाला ज्याचे तुम्हाला रिॲक्शन होत असेल, अशा गोष्टी अवॉइड करा. एन्व्हायरमेंट, रिलेशनशिप, सिच्युएशन्स अँड केमिकल्स. जी कुठली गोष्ट असेल, ब्युटी प्रॉडक्ट्स असतील, तुम्ही स्किनवर यूज करत असाल जे हार्श आहेत, डिसेंट किंवा नॅचरल नाही आहेत, अशा गोष्टी अवॉइड करा. ठीक आहे, लेट्स सी बाप्पाकडून काय गायडन्स आहे. थँक्यू सो मच. पुढच्या महिन्यात बाप्पा, पुढच्या महिन्यात, राईट, पुढच्या महिन्यात बाप्पा येतोय, राईट ना, इफ आय एम नॉट रॉंग. सो मग बघूया आपण पुढच्या महिन्यात येता महिन्याच्या शेवटी येतोय ना बाप्पा. बघूया मग पुढच्या महिन्यात येतात तर तुमच्या आयुष्यात काय ब्लेसिंग्स घेऊन येतोय. तसं त्याच्या येण्यापूर्वीच ब्लेसिंग्स पाठवेल तो. लेट्स सी बाप्पा. थँक्यू सो मच. वृषभ रास, ऑगस्ट 2022. थँक्यू सो मच.
लेट्स सी वृषभ रास. इनर नोईंग. ओ माय गॉड. हे फर्स्ट टाइम आलंय हे कार्ड आणि यू कॅन सी कवर इमेज आहे ही या डेकची. सो इनर नोईंगने तुम्हाला काय मेसेज देतं इथे बाप्पा? तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कशाचा त्रास होतोय, तुमच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे, काय निवडल्यावर काय परिणाम होणार आहेत, हे सगळं 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 तुम्हाला जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या जवळ आहेत हे तुम्हाला बाप्पा सांगतोय. सो कुठलाही प्रश्न या महिन्यामध्ये तुम्हाला पडला तुमच्या बाबतीत, तुमच्या आयुष्याच्या बाबतीत, ठीक आहे, कुठलाही प्रश्न तुम्हाला पडला तर लक्षात ठेवा की तुम्हाला इंट्रोस्पेक्ट करायचंय. तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडेच आहेत. ठीक आहे. लेट्स सी. वाव, जॉय. एन्जॉय करा. तुम्हाला ज्या गोष्टी आनंद देतात, ज्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर वाटतं, छान वाटतं, मजा येते ज्या गोष्टी करून तुम्हाला, त्याच्याने तुमची एनर्जी शिफ्ट होते पॉझिटिव्ह हाय मोडमध्ये, त्या गोष्टी करा. त्या गोष्टी चूज करा या महिन्यामध्ये. चूज युअर जॉय. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला मजा येते त्या गोष्टी या महिन्यामध्ये करणं तुमच्यासाठी खूप छान राहील. ठीक आहे. अजून एक कार्ड बघूया आपण. ठीक आहे, अजून एक कार्ड. वाव, सस्टेनन्स. सस्टेनन्सचा अर्थ इथे माझ्यासाठी हा आहे की जे काही गरजेचं आहे, राईट, जे काही गरजेचं आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे या महिन्यामध्ये सस्टेन करण्यासाठी, सर्व्हाइव्ह करण्यासाठी. ठीक आहे. आणि दुसरा मेसेज इथे असा आहे या कार्डचा की सिच्युएशन काहीही असू दे, सिच्युएशन काहीही असू देत, या महिन्यामध्ये तुम्हाला गिव्हअप करायचं नाहीये. कारण तुम्हाला ही पॉवर दिली गेलेली आहे, ही ब्लेसिंग दिली गेली आहे बाप्पाकडून की तुम्ही सस्टेन करू शकाल. ठीक आहे. सो डोंट गिव्ह अप. जस्ट अ मिनिट. थँक यू सो मच. ओके, आय होप इट इज विजिबल. थोडंसं इकडे शिफ्ट करते. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, ह्या कार्ड्सचा लेट्स सी तुमच्यासाठी जे आपण कार्ड्स काढून ठेवलेत वृषभ राशीसाठी हँड रिटन काय मेसेजेस आहेत. ओके, लेट्स सी. पहिला मेसेज. ओके, पहिला मेसेज तुमच्यासाठी आहे सरेंडर टू द डिवाइन. सो ज्या कुठल्या डिवाइन एनर्जीवर तुम्ही विश्वास ठेवत असाल, बाप्पावरती तुमचा विश्वास असेल, त्याच्यावर श्रद्धा असेल, तर त्याच्यापाशी प्रार्थना करा. ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत असं तुम्हाला वाटतंय आणि ते तुम्हाला त्रास देत आहे, ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये नाही आहेत आणि तुम्हाला त्रास देत आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला इथे हे सांगितलं गेलंय की सरेंडर करा. सरेंडर करायचं म्हणजे काय की ही गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये बाप्पा, मी तुझ्यावर सोडतो, तुझ्यावर सोडते. या गोष्टीचा काय निकाल लावायचा तो तू लाव तुझ्या पद्धतीने, माझा विश्वास आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही या एनर्जीमध्ये याल मनापासून, फ्रॉम बॉटम ऑफ युअर हार्ट, ठीक आहे, अगदी मनापासून जर तुम्ही सरेंडर मोडमध्ये याल तर तुम्हाला मॅजिकल आणि सरप्राइझिंग रिझल्ट्स मिळतील ज्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही सरेंडर मोडमध्ये गेले आहात. ओके, सो लेट्स सी नेक्स्ट काय आहे. म्युझिक. मी इथे तुम्हाला मगाशी हा मेसेज दिला होता. म्युझिक, तुम्ही म्युझिक ऐकू शकता. म्युझिक थेरपी, बऱ्याच लोकांसाठी इथे थेरपी सारखं काम करणारे म्युझिक.
काही तुमचे वुंड्स असतील, काही जखमा असतील त्या हील होण्यासाठी. जखमा म्हणजे फिजिकल नाही, इमोशनल काही जर वुंड्स असतील तर ते हील होण्यासाठी तुम्हाला म्युझिकची खूप हेल्प मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रोग्रेस. सी, आय टोल्ड यू, प्रोग्रेस आहे, ग्रोथ आहे. ठीक आहे. वाव, रिसीव्हचा मेसेज आलाय म्हणजे तुम्ही प्रार्थना करता, देवापुढे हात जोडतात, त्याला म्हणतात की ही गोष्ट होऊ दे, किंवा मी प्रयत्न करतोय तर माझ्या प्रयत्नांना यश दे वगैरे, किंवा तुम्ही काही मॅनिफेस्टेशन टेक्निक्स यूज करत असतील काही लोक. पण तुम्ही डिनायल मध्ये आहात. जी गोष्ट तुम्ही मागताय ती ज्या सोर्सने येणार आहे, ज्या सोर्स थ्रू ती गोष्ट येणार आहे, ज्या मार्गाने येणार आहे, तो मार्ग जेव्हा, त्या मार्गाची जेव्हा तुमच्या समोर येते ऑफर, फॉर एक्झाम्पल कुणी म्हणत असेल की मला जॉब पाहिजे, पण तुम्हाला जेव्हा समोरून जॉब अपॉर्च्युनिटी येते किंवा एखादा कॉल येतो तेव्हा तुम्ही त्याला डिनाय करता, रिसीव्ह करत नाही. सो रिसीव्ह मेसेज आलाय म्हणजे ऍक्सेप्टन्स मोडमध्ये, या डिनायल मोडमध्ये राहू नका, रिसीव्ह करा. तुम्हाला गिफ्ट दिले जात आहेत ते रिसीव्ह करा. स्मॉलने इथे मेसेज असा आहे तुमच्यासाठी की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळेल. राईट. ज्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळेल त्या छोट्या छोट्या गोष्टींना अप्रिशिएट करा. फॉर एक्झाम्पल काही लोकांसाठी एखाद्या व्यक्तीला तुम्ही खूप दिवसांपासून भेटले नाही आहात, तुमची जवळची एखादी व्यक्ती, त्या व्यक्तीचा नुसता एक फोन येणं, तेव्हा त्या व्यक्तीशी फोनवर बोलणं, किंवा त्या व्यक्तीचा नुसतं आवाज ऐकणं, राईट, किंवा त्या व्यक्तीला एकदा भेटणं, ही कशी छोटीशी गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये कसा आनंद मिळतो एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला खूप दिवसांपासून भेटलेला नसेल, पाहिलेलं नसेल. तसंच खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात नात्यांमध्ये सुद्धा. 10-15 मिनिटं सोबत बसून चहा पिणं, इट्स नॉट अ बिग थिंग, राईट. सकाळचा चहा एकत्र बसून प्या. रिलेशनशिप्समध्ये सुद्धा तुमच्या जर काही इश्यूज असतील किंवा थोडंसं टफ एन्व्हायरमेंट असेल तर त्याला तुम्ही एज करू शकता या गोष्टींनी करून. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यांना अप्रिशिएट करा. जर समोरची व्यक्ती तुमच्यासाठी, तुमचं समजा भांडण झालं एखाद्या व्यक्तीशी, पण तरी सुद्धा तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट त्या व्यक्तीने तुमच्यासाठी केली तर त्याला अप्रिशिएट करा. ठीक आहे. ग्रजेस होल्ड करून ठेवू नका. राग, रिसेंटमेंट या गोष्टींना पकडून बसू नका. ओके. तुमच्यासाठी खूप सारी प्रोग्रेस आहे या महिन्यामध्ये. ठीक आहे. थँक्यू सो मच. टॉरस, ही तुमची रीडिंग होती वृषभ राशीची. थँक्यू फॉर वॉचिंग. मी आशा करते की तुम्हाला नक्कीच याच्यातून काहीतरी गायडन्स मिळाला असेल, काही डायरेक्शन मिळाली असेल, काही हेल्प मिळाली असेल. बाप्पा तुम्हाला खूप सारे ब्लेसिंग्स देव आणि तुम्हाला खूप सारी क्लॅरिटी मिळो की तुम्हाला काय हवंय आणि काय करायचंय. ठीक आहे. सो बाय बाय. हाय, वेलकम. कन्या राशीच्या रीडिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कन्या म्हणजेच वर्गो झोडिएक साइन, मून साइन, चंद्र राशी किंवा जन्मरास. जर तुमची कन्या असेल तर ही रीडिंग तुमच्यासाठी आहे. नेहमीप्रमाणे आधी आपण ओंकार करून घेऊया आणि मग आपण तुमच्या रीडिंगला सुरुवात करूया. ठीक आहे. Thank you so much. Thank you. सो वर्गो, चला मग बघूया तुमच्यासाठी ऑगस्ट 2022 हा महिना कसा असणार आहे. Virgo zodiac sign, Virgo moon sign,
August 2022. Thank you so much. Sorry. कन्या रास ऑगस्ट 2022. कन्या. Thank you so much. Thank you so much. Thank you. Thank you. Kanya Ras. August 2022. Thank you so much. Virgo moon sign. Thank you. Thank you so much. Thank you. Oh my God. Just a minute, please. मला इथे असं फील होतंय की तुम्ही लोक नक्कीच तुम्ही सगळेच नाही, काही लोक तुमच्यापैकी एखाद्या आउटकमचा खूप डेस्परेटली विचार करताय, वाट बघताय. ठीक आहे, काहीतरी तुमचं एक्सपेक्टेड आउटकम आहे एखाद्या सिच्युएशन मधलं, ज्याच्यासाठी तुम्ही डेस्परेटली वेट करताय. ओके, मी पुन्हा एकदा एक लास्ट शफल करेल. Oh my God. Hold on, Virgos. Please hold on. My God. Thank you so much. Thank you, Virgos. Okay, let's see. Oh, 5 of Cups. 4 of Cups, 5 of Cups, Ace of Pentacles. Okay, let's see. पहिलं कार्ड काय होतं? The Star. वाव. डेफिनेटली काहीतरी तुमची इच्छा आहे, जी सगळ्यांना माहिती नाहीये. हिडन विश ज्याला आपण म्हणतो, की कधी कधी काही विशेष अशा असतात की ज्या आपल्याला सगळ्यांना सांगता येण्यासारख्या नसतात. म्हणजे जर आपण एखाद्याला कुणाला ती गोष्ट सांगितली की मला असं अशी गोष्ट हवी आहे किंवा माझी अशी अशी इच्छा आहे, तर समोरचा व्यक्ती चेष्टा करेल किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. अशी एखादी विश जी हिडन विश आहे तुमची, डेफिनेटली तुम्ही मनामध्ये घेऊन बसलेले आहात आणि ती मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्ही खूप हार्डली आणि डेस्परेटली वेट करताय. एस ऑफ वॉन्ड्स आहे आपल्याकडे, पेज ऑफ वॉन्ड्स आहे आपल्याकडे. ओके, 8 ऑफ कप्स. Queen of Swords. The Moon, no doubt. 4 of Pentacles. And we have Knight of Wands. Okay. Let's see. मला फक्त आधी हे थोडंसं प्रॉपरली सेट करून घेऊ देत. ओके, कन्या रास. विश फुलफिलमेंट आहे. काही लोकांसाठी इथे
तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीचा विचार करताय जिला तुम्ही अलीकडेच गमावलंय किंवा अलीकडच्या काही महिन्यात किंवा काही वर्षात रिसेंटली, तुमच्या रिसेंट पास्टमध्ये ही एनर्जी आहे काही लोकांच्या, की एखादी व्यक्ती जी आता आपल्यात नाहीये. ओके, अशा एखाद्या व्यक्तीला तुम्ही खूप मिस करताय. ती तुमच्या खूप क्लोज्ड होती, जवळची होती. असं असू शकतं की खूप जवळची व्यक्ती होती जिचे तुम्ही सगळं शेअर करू शकत होते, पण आता ती व्यक्ती आपल्यात नाहीये आणि सो त्या व्यक्तीला तुम्ही खूप मिस करताय. खूप कमी लोकांसाठी हा मेसेज असणार आहे. प्लीज तुमच्या फ्री विलचा यूज करा. जे मेसेज आपल्यासाठी नाही आहेत ते सोडून द्या. ओके, ज्यांच्यासाठी पण हा मेसेज आहे, तुम्ही त्या व्यक्तीला मिस करताय, आय नो, पण त्या व्यक्तीकडून तुम्हाला असा मेसेज आलेला आहे इथे की आय नो मी फिजिकली प्रेझेंट नाहीये तुझ्या आसपास, पण मी एनर्जेटिकली प्रेझेंट आहे. ओके, सो त्या व्यक्तीचा प्रेझेन्स तुमच्या आसपास आहे इन फॉर्म ऑफ एनर्जी, ऊर्जेच्या स्वरूपात ती व्यक्ती तुमच्या आसपास आहे. ओके, सो ती व्यक्ती तुम्हाला सांगते की उदास राहून किंवा माझा विचार करून जे तुझ्याकडे आता आहे त्याला दुर्लक्षित करू नको, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको आणि मूव्ह ऑन कर. ठीक आहे, मी तुझ्या बरोबर कायम असणार आहे ऊर्जेच्या स्वरूपात. ओके, ज्या लोकांसाठी हा मेसेज होता, आय एम शुअर त्यांना हा मेसेज कळालेला असेल. ओके, सो लेट्स मूव्ह फर्दर. विश फुलफिलमेंट आहे इथे काही लोकांसाठी, पण काही लोकांसाठी इथे द स्टार आहे, द मून आहे. ह्या दोन कार्ड्सला मी एकत्र काउंट करेल. तुमची जी इमोशनल एनर्जी आहे, ओके, जी इमोशनल एनर्जी आहे तिला तुम्हाला बॅलन्स करायचंय. ओके, कारण की द स्टार कार्ड मध्ये सुद्धा ही व्यक्ती काय करते, बॅलन्स करते. कशाचा? पाणी म्हणजे काय? इमोशन्स. ओके, सो तुमचे इमोशन्स जे आहेत ते तुम्हाला बॅलन्स करायला शिकायचंय इथे या महिन्यामध्ये. ठीक आहे, आणि तसे तुम्हाला खूप सारे चान्स सुद्धा दिले जातील. ओके, सो टू ऑफ पेंटिकल्सने पण अगेन बॅलन्स करायचंय तुम्हाला या महिन्यामध्ये. बॅलन्सचा मेसेज तुम्हाला इथे खूप स्ट्रॉंग आहे. ओके, जे नाहीये आपल्याकडे, जे नाहीये किंवा जे आहे ते कमी आहे, हा विचार करून जर तुम्ही निराश होत असाल, ओके, मग ते कुठलाही असो, मटेरियल फॉर्म मध्ये असो, फिजिकल असो, राईट, तुमच्या फिजिकल फिटनेस बद्दल, हेल्थ बद्दल असो, किंवा इमोशन्स बद्दल असो, लोकांबद्दल असो, पण जे नाहीये किंवा जे आहे त्याच्यातली कमतरता शोधून उदास होण्यापेक्षा जे आहे आपल्याकडे आणि जे ऑफर केलं जातंय, जे आपल्याला दिलं जातंय, त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड शो करा, कृतज्ञता व्यक्त करा. या तुमच्यासाठी, तुमच्या राशीच्या लोकांसाठी, या राशीच्या लोकांसाठी या महिन्यामध्ये ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज करणं खूप खूप हेल्पफुल असेल, खूप हेल्पफुल. पण ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज मेक शुअर करा की तुम्ही फक्त या महिन्यापुरतीच नाही तर तिथून पुढे पण कायम कंटिन्यू कराल, कारण की त्याचे जे इफेक्ट्स असतात, जे रिझल्ट्स असतात, ते खरंच मॅजिकल वे मध्ये कधी ना कधी सरप्राइझिंगली तुमच्या समोर येतात आणि
ते आपण काउंट सुद्धा करत नाही, करू शकत नाही असे असतात. सो मेक शुअर करा की तुम्ही ह्या महिन्यापासून डेली ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज कराल. जर्नलिंग करू शकता किंवा बोलून आरशासमोर उभं राहून तुम्ही ग्रॅटिट्यूड जे काही असतील, ज्या गोष्टींसाठी तुम्ही ग्रेटफुल आहात, कृतज्ञ आहात, त्यांच्याबद्दल आरशासमोर उभं राहून सांगू शकता, स्वतःशी बोलू शकता. ठीक आहे. जे लोक तुम्हाला मदत करता किंवा कुठलीही छोटीशी गोष्ट, कुणी तुम्हाला पाणी सुद्धा सर्व्ह केलं तर त्याला थँक्यू म्हणा. राईट. कुणी तुम्हाला एक पेन सुद्धा तुम्हाला शेअर केला तुमच्यासोबत, तुमच्याकडे पेन नाही आहे, कुणाकडून तुम्ही पेन घेतला, त्यांनी तुम्हाला पेन जरी दिला तरी त्याला 2 वेळाला थँक्यू म्हणा. राईट. सो या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यातून आपण ग्रॅटिट्यूड शो करायला, कृतज्ञता व्यक्त करायला विसरतो. ते आपण ग्रँटेड पकडतो, गृहीत धरतो. पण त्या गोष्टी, ती जी आपली एनर्जी आहे ती आपल्या ऑराला ओव्हरऑल खूप खराब करत असते. ओके. सो या गोष्टीकडे लक्ष द्या. नेक्स्ट आहे पेज ऑफ कप्स. सी, आता इंटरेस्टिंगली तुमच्या रीडिंगमध्ये 3 पेजेस आलेत. राईट. पेज ऑफ कप्स आहे, पेज ऑफ पेंटिकल्स आहे आणि पेज ऑफ वॉन्ड्स आहे. सो इथे तुमच्यासाठी हा मेसेज आहे की तुम्हाला या महिन्यामध्ये खूप सारे चान्स दिले जातील, खूप सारे चान्स दिले जातील की तुम्ही एखाद्या किंवा वेगवेगळ्या जास्त म्हणजे मल्टिपल गोष्टींच्या बाबतीत फ्रेश आणि नवीन स्टार्ट करावी किंवा नव्याने विचार करावा, तुमचा पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन बदलावा. ठीक आहे. असे तुम्हाला खूप चान्स मिळतील. ओके. सो या गोष्टींकडे कॉन्शियसली लक्ष द्या की अशा कुठल्या तुमच्या लाईफमधला कुठल्या एरिया आहे, कुठल्या ऍस्पेक्ट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला एक फ्रेश स्टार्टची, न्यू एनर्जीची गरज आहे. पण मेजरली इथे 3 गोष्टी काय आहेत? मटेरियल, त्याच्यानंतर इमोशनल म्हणजे रिलेशनशिप्स आहेत, इमोशन्स आहेत, तुमचे पर्सनल इमोशन्स आहेत. पेज ऑफ वॉन्ड्सने इथे वर्क प्लेस. ठीक आहे, करिअर. सो मेजरली हे 3 ऍस्पेक्ट आहेत. याच्या व्यतिरिक्त पण तुमच्या लाईफमध्ये जिथे जिथे एका न्यू आणि फ्रेश एनर्जीची गरज असेल, तुम्हाला सांगितलं जात आहे की ती न्यू आणि फ्रेश एनर्जी तुम्ही एफर्ट्स घेऊन, तुमचे एफर्ट्स द्या त्या ऍस्पेक्टला, त्या एरियामध्ये तुमचे एफर्ट्स लावून तुम्ही ती फ्रेश आणि न्यू एनर्जी तिथे घेऊन या. ठीक आहे. पुट युअर एफर्ट्स. एस ऑफ वॉन्ड्स जे आहे ते आपल्याला अपसाइड डाऊन आलंय. ओके, रिव्हर्स आलाय. सो इथे मी असं इथे मला जे इथे फील होतंय ते असं आहे की होऊ शकतं की तुमच्यापैकी काही जणांच्या बाबतीत या महिन्यामध्ये तुम्ही आता करंटली ज्या पण कुठल्या गोष्टीवर काम करताय, ठीक आहे, करिअरमध्ये ज्या गोष्टीवरती किंवा ज्या प्रोजेक्टवरती किंवा ज्या ठिकाणी काम करताय त्याच्यामध्ये चेंजेस येऊ शकतात. चेंजेस म्हणजे काय की तुम्ही एक जॉब करताय, तो जॉब तुम्ही चेंज कराल, म्हणजे तुमच्या एम्प्लॉयमेंटमध्ये, एम्प्लॉयरमध्ये चेंजेस होतील. म्हणजे तुम्ही XYZ कंपनीमध्ये आत्ता करंटली जॉब करताय, होऊ शकतं की तिथून तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल आणि तुम्ही स्विच कराल दुसऱ्या ठिकाणी. ओके, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होऊ शकतं. ओके. आणि जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल तर तुमच्याकडे एखादी अशी जुनी आयडिया आहे की जिच्यावरती तुम्ही कामच नाही केलं.
मोस्ट प्रोबॅबली तुम्ही त्या गोष्टीवरती जास्त फोकस कराल या महिन्यामध्ये. हे पॉसिबल आहे, कारण की ह्या एका मेसेजला एक सबसिक्वेंट मेसेज असा आहे की काही लोकांचं जे आत्ता ज्या गोष्टीवर तुम्ही काम करताय ते काम बंद होणार आहे, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी ड्यू टू एनी रिझन त्याच्यामध्ये स्थगिती येणार आहे, पॉज येणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही त्या पॉजमुळे काय होणार, थोडा तुमचा टाइम फ्रीज होईल ते काम, त्याच्यामुळे तुमचा टाइम फ्री होईल आणि त्यामुळे काय होईल, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मागच्या एखाद्या जुन्या आयडियावरती किंवा जुन्या एखाद्या कामावरती जास्त लक्ष केंद्रित करा. हे बऱ्यापैकी लोकांसाठी हे पॉसिबल आहे. ठीक आहे. काही लोकांना इथे ही जी इमोशनल एनर्जी होती तुमची, इमोशनल इम्बॅलन्स जो आहे तुमचा, त्याच्यामुळे असं सुद्धा वाटू शकतं की माझ्याकडे सगळं आहे, राईट, पण तरी सुद्धा काहीतरी कमी आहे, असं सुद्धा काही लोकांना फील होऊ शकतं. इनफॅक्ट माझ्याकडे सगळं आहे हे जरी कोट तुम्ही केलं नाही, म्हणजे हे जरी तुम्हाला वाटत नसलं की तुमच्याकडे सगळं आहे, पण तरी सुद्धा असं वाटत नसलं तरी सुद्धा परिस्थितीच आहे की तुमच्याकडे सगळं आहे जे असायला पाहिजे ते, पण तरी तुम्ही कुठल्या तरी गोष्टीच्या मागे पळताय. ठीक आहे. काही लोक, ज्याला आपण म्हणतो मृगजळाच्या मागे धावणं, राईट. सो आपण काय करतो, आनंद, हे मिळालं त्याच्यात आनंद आहे, ते मिळालं तर मग आनंद आहे, मग ते मिळतं मग नाही, मला ह्याच्यापेक्षा मोठी जागा पाहिजे मग मला आनंद मिळेल, असं करत करत आपण त्या मृगजळाच्या मागे पळत असतो, राईट. सो अशी काहीशी एनर्जी तुमची आहे. त्या एनर्जी पासून तुम्हाला बाहेर येण्यासाठी हा जो बॅलन्सचा मेसेज आहे त्याच्यावरती लक्ष द्या. बॅलन्स क्रिएट करा. बॅलन्स क्रिएट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, बेस्ट वे आहे मेडिटेशन करा, मंत्र जप करा, राईट. जप करा, कुठल्याही तुम्ही मंत्राचा करू शकता. बेस्ट तर आहे मी म्हणेल ओमकार करा. ओके. ते पॉसिबल नसेल तर जो कुठला तुमचा फेवरेट मंत्र असेल, कुठल्या देवाचा, किंवा तुम्ही जर स्पिरिच्युअली साऊंड असाल किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये असाल, स्पिरिच्युअल पाथवर असाल तर तुमच्या गुरुकडून, स्पिरिच्युअल गुरुकडून मिळालेला एखादा मंत्र असेल त्याचं चॅन्टिंग करा. पण चॅन्टिंग करा, कुठल्याही मंत्राचं करा. जर तुम्हाला कुठलाच मंत्र नसेल माहिती तर जे साधं जे असतं, आपण म्हणतो देवाचं नाव असतं, जसं श्रीराम, जय श्री कृष्ण, राईट, तर ह्याचं सुद्धा तुम्ही चॅन्टिंग करू शकता. पण जप करा, मंत्र जप करा, ह्याच्याने पण तुम्हाला तुमचं बॅलन्स क्रिएट करायला हेल्प मिळेल. ओके. थोडंसं जे तुमचे जजमेंट्स असतील ना, स्पेसिफिकली पैशाच्या बाबतीत, ते रिलीज करा. जर तुम्ही ते रिलीज केले नाही तर नवीन जी पैशाची एनर्जी, मनी एनर्जी आहे, ती तुमच्याकडे येऊ शकत नाहीये, कारण ती ब्लॉक झाली आहे तुमच्या या प्रीऑक्युपाइड जजमेंट्सनी. सो तुमच्या माइंडला त्या प्रीऑक्युपाइड जजमेंट्स मधून मुक्त करा, सो दॅट जी नवी एनर्जी तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करते ती तुमच्याकडे येऊ शकेल. हे ब्लॉकेजेस क्लिअर करा. ओके. फिअर्स काही असतील तुमच्या, काही स्पेसिफिक काही गोष्टींच्या बाबतीत जर तुमच्या काही फिअर्स असतील, भीती असेल कसली, फोबियाज, तर त्याच्यावरती काम करा. ओके. कारण की ते मोस्टली तुम्हाला या महिन्यामध्ये खूप एन्काउंटर होतील, ते समोर येतील खूप, आणि मग ते तुम्हाला ट्रिगर करत जातील. मग त्यामुळे तुम्हाला मग जे करायचं ठरलेलं आहे किंवा जे करायचं होतं, तुम्हाला इच्छा होती, ते करता येणार नाही. ओके. सो त्या अशा एनर्जीज पासून थोडंसं सावध राहा. ओके. लेट्स सी ओरॅकल डेक्स मधून तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत, काय गायडन्स आहेत. थँक्यू सो मच. वर्गो, कन्या रास.
2022, ऑगस्ट 2022. कन्या राशि, वर्गो. थँक्यू सो मच. थँक्यू. वर्गो, ऑगस्ट 2022. कन्या राशि. थँक्यू सो मच. ओके. Rhiannon, sorceress. You are a magical person who can manifest your clear intentions into reality. So, self-confidence, lack of self-confidence इथे आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांमध्ये. कॉन्फिडन्स कमी आहे, त्यामुळे तुम्हाला हे सांगितलं जातं रिपीटेडली की तुमच्याकडे ही एबिलिटी आहे की तुम्ही जे इंटेन्शन सेट कराल ते तुम्ही अचीव करू शकता. ठीक आहे. सो जर तुमचं इंटेन्शन असेल की मला एखादा पर्टिक्युलर जॉब पाहिजे, तर त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ते इंटेन्शन सेट करा आणि प्रयत्न करा. पण विश्वास ठेवा की तुम्ही इंटेन्शन सेट केले आणि प्रयत्न करताय तर तुम्हाला रिझल्ट मिळेल. कारण की तुमचे जे इंटेन्शन आहेत त्याला तुम्ही रियालिटीमध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. फक्त तुमचे इंटेन्शन्स कसे असले पाहिजे, क्लिअर असले पाहिजे. तुम्हाला क्लॅरिटी असली पाहिजे की तुम्हाला काय हवंय, तेव्हाच ते मॅनिफेस्ट होईल ना. राईट. ओके. सो let's see. Receptivity. Allow yourself to receive. This will increase your intuition, energy and ability to give to others. रिसीव्ह करण्यासाठी तुम्ही आधी रिसीव्ह मोड मध्ये असले पाहिजे. म्हणजे काय, तुमचा जर विश्वासच नाहीये की ही गोष्ट मला मिळेल तर ती गोष्ट तुम्हाला कशी मिळेल. सो विश्वास ठेवा. हॅव फेथ. पास्ट लाईफ Isis. This situation involves your past life memories. So एखादी पर्टिक्युलर सिच्युएशन असेल जिचं तुम्हाला काही आकलनच नाही लागत आहे, काही अर्थच नाही लागत आहे. एखादी व्यक्ती जी अचानक भेटली, आपल्याला असं होतं मोस्ट ऑफ द टाइम्स की एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर आपण म्हणतो अरे ह्याला कुठेतरी बघितलंय किंवा असं काहीतरी, किंवा एखाद्या व्यक्तीशी एखाद्या नवीन व्यक्तीला भेटल्यानंतर इन्स्टंट काहीतरी कनेक्शन आपल्याला फील होतं की ही व्यक्ती नवीन आहे, ही व्यक्ती नवीन आहे पण मला नवीन असल्यासारखी वाटत नाही. म्हणजे असं म्हणतो बघा आपण की खूप जुनं काहीतरी नातं किंवा पास्ट लाईफचं काही आपलं कनेक्शन असल्यासारखं. सो अशा एखाद्या सिच्युएशन मध्ये तुमचे पास्ट लाईफ मेमरीज इन्व्हॉल्व्ड असतील. ओके. सो लेट्स सी बाप्पाकडून तुम्हाला काय मेसेज आहे. Thank you so much. Thank you, Virgo moon sign, August 2022. Thank you so much. Thank you very much. Thank you. Kanya Rasi 2022, August 2022. Kanya Rasi, August 2022. Thank you so much. Thank you so much. Okay, let's see. Joy. आय थिंक अर्थ सायन्सला खरंच जॉयची गरज आहे का. जॉय म्हणजे ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला मजा येते, ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात, अशा गोष्टींमध्ये टाइम इन्व्हेस्ट करा. ओके. काही लोकांसाठी इथे असा मेसेज आहे की ज्या गोष्टीमध्ये तुमचं मन रमत नाहीये पण तुम्ही बळजबरीने ती गोष्ट करताय, त्या गोष्टीमध्ये एक तर तुम्ही तुम्हाला जे आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना इन्क्लूड करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं तुम्ही काम करता ते तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला म्युझिक ऐकायला आवडतं, गाणी ऐकायला आवडतात, तर ते काम करताना गाणी लावा. म्हणजे गाणी ऐकता ऐकता ते काम तुम्ही मनापासून कराल फॉर एक्झाम्पल. ओके. सो bring more joy into your life. Okay. Blessings. Very good.
ब्लेसिंग्स आहेत तुमच्यासाठी, सरप्राइजेस आहेत, काही लोकांसाठी सरप्राईज आहेत, गिफ्ट्स असतील, सरेंडर. ओके, सरेंडरच्या एनर्जीमध्ये राहा. थोडंसं सरप्राइझिंग आहे माझ्यासाठी, बिकॉज वृषभ राशीसाठी सुद्धा जॉय आणि सरेंडर हे दोन्ही कार्ड आले होते, आणि रिसीव्हचा मेसेज पण त्यांच्यासाठी आला होता की रिसेप्शन मोडमध्ये राहा. सो मे बी तुमच्या आसपास कुणी टॉरस म्हणजेच वृषभ राशीचे व्यक्ती असतील, जवळ जवळ तुमच्या क्लोज सर्कलमध्ये. ओके, ज्यांच्याशी तुमचं खूप क्लोज कनेक्शन आहे, डेली बेसिसवरती एनर्जी एक्सचेंज आहे. ओके, सो होऊ शकतं की तुमचे एनर्जी ब्लॉक्स आणि त्यांचे एनर्जी ब्लॉक्स एकमेकांना अजून जास्त इन्क्रीज करतायत, होऊ शकतं असं. ओके, काही लोकांसाठी, खूप खूप कमी लोकांसाठी हा मेसेज आहे. ओके, अदरवाईज सरेंडर करा. ज्या सिच्युएशन्स, जी गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करा. ओके, प्रार्थना करा, सरेंडर करा, हॅव फेथ, विश्वास ठेवा की गोष्टी नॉर्मलला येतील. ओके, राईट. सो लेट्स सी टाइम. ओके, तुमचा टाइम कशावरती इन्व्हेस्ट करता येते बघा. टाइम मॅनेजमेंट तुमचं स्ट्रॉंग करा. जस्ट अ मिनिट. सॉरी, पावसामुळे सतत लाईट जाते आमच्या इथे. ओके, सो नेक्स्ट मेसेज तुमच्यासाठी आहे ट्रुथ. सो नो युअर ट्रुथ. काय आहे खरं. बऱ्याच लोकांसाठी इथे काही पास्ट लाईफ रिग्रेशन, मला इथे का आय डोंट नो शब्द येतोय, चॅनल होतोय. काही लोकांसाठी पास्ट लाईफ रिग्रेशन या महिन्यामध्ये आहे. ओके, सो हिलिंग तुम्हाला ब्लेसिंग्स आहे, म्हणजे तुम्हाला हिलिंग प्रोव्हाइड केली जाणार असेल. सो ट्रुथ काहीतरी तुमच्या समोर येईल. ट्रू सेल्फ. मी तुम्हाला इथे म्हटलं नो युअर ट्रुथ. तुमची खरी साईड काय आहे, तुम्ही जे मनापासून फील करता तेच लोकांना दाखवतात. तुमचे जे विचार आहेत, दृष्टिकोन आहेत, तेच तुम्ही समोर मांडतात, की तुम्ही समोर फक्त समोरच्याला काय चांगलं वाटेल ते मांडतात. याच्यावरती जास्त लक्ष द्या. वेट. टाइम आहे, वेट आहे, म्हणजे काही लोकांसाठी हा मेसेज आहे की तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघताय, जो मेसेज आपल्याला सुरुवातीला मिळाला विश फुलफिलमेंटचा, ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघताय ती वेळेवर होणार, त्याच्यासाठी तुम्ही वेट करा. हॅव फेथचा मेसेज मी तुम्हाला दिला होता, आणि सोर्सलेसचा पण मेसेज आहे तुम्हाला की तुमचे मॅनिफेस्ट करू शकता तुम्ही तुमचे क्लिअर इंटेन्शन्स. ओके, तुमचे क्लिअर इंटेन्शन्स तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. नेक्स्ट आहे ड्रॉ. ओके, काही लोकांसाठी इथे जर तुम्ही ड्रॉइंग्स किंवा पेंटिंग्स मध्ये तुमची जर ती हॉबी असेल, ओके, सो तुम्ही ती ड्रॉ करू शकता. आणि काही लोकांसाठी इथे ड्रॉ म्हणजे सॉरी, एक हेल्दी बाउंड्री सेट करा. जर काही असे लोक तुमच्या एनर्जी वेबमध्ये असतील की जे एनर्जी वॅम्पायर्स आहेत, म्हणजे काय की कधी पण ते समोर आले, तुम्हाला दिसले, भेटले की तुमची एनर्जी फक्त ड्रेन होते, तुम्हाला लगेच लो फील व्हायला लागतं. तुम्ही किती पण आनंदात असलात तरी ती व्यक्ती तुमच्या समोर आली किंवा तुमच्याशी बोलली 5 मिनिटं जरी, तर त्या व्यक्तीची वाईब इतकी निगेटिव्ह आहे की तुमचा पण मूड लगेच डाऊन होऊन जातो. असे जर काही लोक असतील तर त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक बाउंड्री लाईन ड्रॉ करा. एक लाईन ड्रॉ करा म्हणजे काय, एक हेल्दी बाउंड्रीज मेंटेन करा. ठीक आहे. ओके, सो ऑल राईट. वर्गो कन्या राशीसाठी ही होती ऑगस्ट 2022 ची रीडिंग. आय होप तुम्हाला काही गायडन्स मिळालं असेल, हेल्प मिळाली असेल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, सो एन्जॉय युअर सेल्फ. हिलिंग आहे तुमच्यासाठी खूप सारी. ओके, सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ, एन्जॉय युअर सेल्फ अँड बाय बाय.
वेलकम कॅप्रिकॉन्स, ज्यांची मकर रास आहे त्यांच्यासाठी ही रीडिंग आहे. ओके, नेहमीप्रमाणे आधी आपण ओंकार करून घेऊया आणि मग आपण तुमच्या रीडिंगला सुरुवात करूया. थँक यू. सो कॅप्रिकॉन्स, मकर रास. चला मग बघूया आपण तुमच्यासाठी ऑगस्ट 2022 कसा असणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू कॅप्रिकॉन. थँक्यू सो मच. थँक्यू स्पिरिट्स. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मकर रास. मकर रास ऑगस्ट 2022. मकर रास. मकर ऑगस्ट 2022. मकर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सॉरी. ऑगस्ट 2022. मकर रास. कॅप्रिकॉन. ऑगस्ट 2022. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. ऑगस्ट 2022. Capricorn. Thank you so much. Thank you. Let's see. Wow, Ace of Pentacles. नवीन इन्कम सोर्स आहे इथे बऱ्याच लोकांसाठी. वाव, द चॅरिएट. काही लोक इथे स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणार आहेत या महिन्यामध्ये. जस्टिस. Four of Swords, Five of Cups, Judgment. Justice आणि Judgment दोन्ही कार्ड सोबत आलेत. फायनल कॉल. Eight of Pentacles, Four of Cups, Nine of Pentacles. ब्राइट एनर्जी आहे बऱ्यापैकी. नाइट ऑफ स्वॉर्ड्स. ओके. एट ऑफ स्वॉर्ड्स. टू ऑफ पेंटिकल्स. and we have Knight of Pentacles. फायनान्शियली बऱ्याच लोकांसाठी हा महिना खूप फोकस आहे या महिन्यामध्ये. आय मीन फायनान्सेस वरती, फायनान्शियल टार्गेट्स वरती बऱ्याच जणांचा या महिन्यामध्ये खूप जास्त फोकस आहे. काही लोकांसाठी इथे तुम्ही एखादं काम केलं होतं ज्याचं तुम्हाला या मंथ मध्ये आउटकम मिळणार आहे. अँड आय कॅन सी की चांगला आउटकम मिळणार आहे. ओके. नवीन इन्कम सोर्स आहे काही लोकांसाठी. नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत टू अर्न मोर मनी. ओके. काही लोक डबल वर्किंग मोडमध्ये जाणार आहेत या महिन्यामध्ये. म्हणजे एक फुल टाइम जॉब करून प्लस एक फ्रीलान्स किंवा पार्ट टाइम जॉब
करण्याचा कोणी विचार करत असेल. ओके. द चॅरिएट, काही लोक स्वतःच काहीतरी स्टार्ट करण्याचा विचार करत होते, ज्याच्यासाठी तुम्ही या महिन्यामध्ये ऍक्शन घेणार आहात. ओके. विथ द जस्टिस, इथे येस शब्द मला खूप फ्रिक्वेंटली, मगाशी सुद्धा मी जेव्हा हे कार्ड बघितलं तेव्हा मला येस हा शब्द ऐकू आला. सो जर तुम्ही एखाद्या स्पेसिफिक गोष्ट की मी करू की नको करू असा विचार करत होते, तर तुम्हाला स्पिरिट्स कडून असं हाच गायडन्स आहे की या महिन्यामध्ये ज्या गोष्टीसाठी तुम्ही करू की नको करू मोडमध्ये होता ते तुम्ही करू शकता. येस आहे तुमच्यासाठी. ओके, ठीक आहे. सो 4 ऑफ स्वॉर्ड्स आहे. क्लिअरली मेडिटेट करायला सांगतोय तुम्हाला हे कार्ड. मेडिटेट करा. योगासन बरेच लोकांसाठी इथे सिग्निफिकंट आहे. योगासन तुम्ही स्टार्ट करू शकता या महिन्यामध्ये, योगासन. ओके. प्रेयर्स बऱ्याच लोकांसाठी सिग्निफिकंट आहे इथे 4 ऑफ स्वॉर्ड्सने. काही लोक इथे मला आईसाठी, आपल्या आईसाठी प्रेयर्स करताना दिसत. इथे काही लोक आईसाठी प्रेयर्स करतायत. ओके. सो नेक्स्ट आहे आपल्याकडे 5 ऑफ कप्स. समथिंग इज लॉस्ट, काहीतरी लॉस आहे. हा तुमचा काही लोकांसाठी इमोशनल लॉस आहे. इथे ब्रेकअप शब्द मला ऐकू येतोय. सो काही लोकांसाठी ब्रेकअपची एनर्जी आहे. नॉट नेसेसरी की इट इज अ परमनंट रिलेशनशिप काइंड ऑफ ब्रेकअप, बट एखादी गोष्ट अशी की जी थोडी कंटिन्युएशन मध्ये चाललेली आहे, कंटिन्युएशन मध्ये चालू होती तुमच्या लाईफमध्ये, तिला थोडासा ब्रेक आहे इथे. ओके. ब्रेकअप या शब्दावरून मला इथे हा मेसेज मिळतोय. सो काही जणांसाठी लिटरली ब्रेकअप असू शकतो, पण मला इथे ऑगस्टच्या एनर्जीमध्ये कुठे असं रिलेशनशिपच्या बाबतीत इथे एनर्जी नाही वाटत आहे. होऊ शकतं की हे तुमचं वन साइडेड गोष्ट असेल, किंवा तुमचं इल्युजन असेल, किंवा तुमच्या माइंडमध्येच सगळं चाललं असेल. होऊ शकतं की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे माहिती नसताना तुम्हीच कन्सिडर करून चालताय की हे असं आहे, किंवा त्या व्यक्तीला समोरच्याला मी नकोय वगैरे वगैरे, असं काहीचं इमोशनल ट्रॅपमध्ये तुम्ही या महिन्यामध्ये अडकू शकता. ओके. तुमच्या माइंड गेम्समध्ये, इन शॉर्ट हे तुमचे माइंड गेम्स आहेत, म्हणजे तुमचं माइंड तुमच्यासोबत हे गेम्स खेळतं. जजमेंटने इथे बऱ्याच काळापासून रखडलेली एखादी गोष्ट होती, जिच्यावरती तुम्हाला काही रिझल्ट मिळत नव्हता, तिच्यावरती रिझल्ट मिळणार तुम्हाला या महिन्यामध्ये. काही लोकांसाठी इथे तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतील, जे खूप वेळा आधी तुम्ही खूप टाइम गेला म्हणजे त्या गोष्टीला, की तुम्ही खूप आधी कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट केले होते, पण त्याचा तुम्हाला रिटर्न्सच मिळाले नव्हते अजून. तर काही लोकांसाठी ते रिटर्न्स आहेत या महिन्यामध्ये. ओके. कुणाची काही लिगल केस असेल चालू, लिगल काही मॅटर्स असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट्स या महिन्यामध्ये मिळणार आहेत लिगल मॅटर्समध्ये. काही लोकांसाठी इथे वॉर्निंग आहे. ओके. एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीच्या बाबतीत इथे तुमच्यासाठी वॉर्निंग आहे. ठीक आहे. एखाद्या गोष्टीवरती तुम्ही आशा लावून बसले की हे होईल, मग मी म्हणजे असं ना की हे काम झालं ना तर माझी लाईफ सेट आहे, मग त्या एका गोष्टीच्या आशेवरती तुम्ही दुसरं कशावरतीच लक्ष देत नाही, रिकामे बसलेले आहात. अशा जर एनर्जीमध्ये कोणी असेल तर तुमच्यासाठी ही वॉर्निंग आहे की स्टॅग्नंट एनर्जीमध्ये राहू नका, मोशनमध्ये या, मुव्हमेंटमध्ये राहा. ओके. सो 8 ऑफ पेंटिकल्स आणि 9 ऑफ पेंटिकल्स. कुणीतरी खूप मेहनत घेऊन
एक अमाऊंट मिळवली, खूप मेहनत करून एक अमाऊंट मिळवली आणि तिला कुठेतरी इन्व्हेस्ट केलं. ओके, कुठेतरी इन्व्हेस्ट केलं, सेविंग्स केले, राईट, आणि त्याचं तुम्हाला फळ मिळतंय. त्याचं फळ मिळतंय म्हणजे तुम्ही एखाद्या अशा स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, म्हणजे मोस्टली गव्हर्नमेंटचे जे असतात, बँकेचे किंवा आय डोंट नो मोर अबाउट RD FD वगैरे, बट अशा कुठल्या तरी तुम्ही स्कीममध्ये, गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये, बँकच्या किंवा पोस्ट वगैरे अशा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले, सेविंग्स केले, सेव्ह केले, आय मीन सेविंग्सच्या एखाद्या स्कीममध्ये, आणि ते तुम्हाला त्याचे रिटर्न्स जे आपल्याला मिळतं ना, प्लस इंटरेस्ट वगैरे मिळून मग ते, तर काही लोकांनी जे केलं होतं पास्टमध्ये, रिसेंट पास्टमध्ये, काही वर्षांपूर्वी, 5 वर्षाची किंवा काही वर्षाची, तर तेवढ्या वर्षांपूर्वी जे तुम्ही केलेलं आहे त्याचा हा महिन्यामध्ये तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत. ओके, काही लोकांनी साठवून ठेवले होते, एखाद्या गोष्टीसाठी पैसे साठवून ठेवले होते. मोस्टली स्टुडंट्स कॅटेगरीमध्ये मोस्टली ही सिग्निफिकंट असेल हा मेसेज, की तुम्ही पॉकेट मनी किंवा तुम्हाला मिळणारं जे स्कॉलरशिप आहे ते तुम्ही सेव्ह करून ठेवत होते एका पर्टिक्युलर गोलसाठी, ते स्पेंड करायचे म्हणून. ओके, सो ते जे तुम्ही सेव्ह करून ठेवले ते आता इनफ अमाऊंट तुमची सेव्ह झालेली आहे की तुम्ही त्याला आता इन्व्हेस्ट करू शकता ज्याच्यात तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे होते. ओके, फुलफिलमेंट आहे, एक हॅपीनेस आहे पैशाच्या बाबतीत. ओके, पण 4 ऑफ कप्सने, नाईट ऑफ स्वॉर्ड्सने आणि 8 ऑफ स्वॉर्ड्सने मी इथे सांगेल, तुम्ही जर दुसऱ्या कोणाच्या तरी भरोशावर असाल, इथे 8 ऑफ स्वॉर्ड्सने जर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी भरोशावर असाल की सो अँड सो येईल आणि मला हात देईल आणि मला या संकटातून बाहेर काढेल, तर लेट मी टेल यू, तुम्हाला हे सांगितलं जातं इथे की सो अँड सो तुमच्याकडे येतोय, तुम्ही लक्ष देत नाही. ओके, आता तुमच्या माइंडमध्ये जर एखादी इमेज क्लिअर असेल की मला हीच व्यक्ती येऊन मदत करेल, तर मात्र थोडं डिफिकल्ट आहे, राईट. सो तुम्ही ओपन राहा. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये जी तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये, तुम्हाला हेल्पची गरज आहे, तर तुम्हाला इथे हेल्प प्रोव्हाइड केली जाते. सी, मोस्टली इमोशनल हेल्प असेल, तुम्ही काही कन्फ्युजनमध्ये असाल रिलेशनशिपच्या बाबतीत किंवा इमोशनल काही मेंटल ट्रॉमा असेल तुमचं, काही पास्ट रिलेशनशिप्स किंवा पास्टचं काही मेमरीज असतील ज्याच्यामधून तुम्ही बाहेर निघू शकत नाही, किंवा त्यामुळे तुम्ही पास्टच्या काही इन्सिडेंट्स असतील, सो तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी वारंवार कुणीतरी येतंय, प्रयत्न करतंय, पण तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून बसलेले आहे आणि तुम्ही विचार करताय की हाच व्यक्ती येईल, असाच व्यक्ती येईल. तर त्याच्यातून बाहेर या, त्या इल्युजन मधून बाहेर या, डोळ्यावरची पट्टी काढा. तुम्हाला मदत प्रोव्हाइड केली जाते, तुम्ही घेत नाहीये. मग आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला स्वतःला याच्यातून बाहेर निघण्यासाठी स्वतःला आधी तयार करायचंय, मेंटली तयार व्हायचंय की मला ह्यातून बाहेर निघायचंय. ठीक आहे, नाईट ऑफ स्वॉर्ड्सने इथे काय आहे की खूप जास्त स्पीड आहे. सो काही लोक इथे या प्रयत्नात आहे की एखादी गोष्ट जीला होण्यासाठी एवढा वेळ लागणार आहे हे त्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा ते जीवाचं रान करून ती एवढ्याच वेळात पूर्ण व्हावी अशी अपेक्षा करून जीव तोडून त्या गोष्टीवरती वेळ घालवतात. पण ती गोष्ट जर त्या वेळात व्हायची नसेल तर ती होणार नाही. सो तिथे एनर्जी वेस्ट करू नका. ओके, सो जर तुम्ही अशी कुठे एनर्जी वेस्ट करत असाल तुमची, सो ती एनर्जी वेस्ट करू नका. ज्या गोष्टीला जेवढा वेळ लागायचा त्या गोष्टीला तेवढा वेळ लागणार आहे. क्लिअर?
टू ऑफ पेंटिकल्सने अगेन काही लोकांना इथे तर दिसतंय की तुम्हाला फायनान्सेस मिळत आहे वगैरे. ओके, राईट. सो काही लोकांना इथे सवय नाहीये, काही लोक इथे फर्स्ट टाइम पैसे मॅनेज करताय ऑन देअर ओन. म्हणजे काही लोकांच्या हातात पहिल्यांदा ही रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे की पैसे मॅनेज करायचे. इथे काही जणांसाठी हा मेसेज पण आहे की तुम्ही जे नवीन एखाद्या जर जॉबमध्ये जर एखादी नवीन करिअरमध्ये तुम्ही जर एखाद्या जॉबला किंवा एखाद्या नवीन ह्याच्यामध्ये फर्ममध्ये कामाला स्टार्ट केलं असेल ॲज अ अकाउंटंट, हा खूप क्लिअर मेसेज आहे. ज्यांना ॲज अ अकाउंटंट ज्यांनी जस्ट या मंथमध्ये काम स्टार्ट केलंय, या मंथमध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये, बिकॉज इथे नवीन अपॉर्च्युनिटी येते इनिशियलीच. ओके, सो मोस्टली इथे असं दिसतंय की तुम्हाला हे जे मनी मॅनेजमेंट आहे ह्याची सवय नाहीये. सो तुम्ही खूप बॅलन्स करण्यामध्ये जगलिंग करताय. पण डोंट वरी, तुम्हाला हे सांगितलं जातंय की तुम्ही रेडी आहात, तुम्ही हे करू शकता, एवढी तुमच्यामध्ये एबिलिटी आहे. नो डाऊट तुम्हाला ते जर जॉब मिळालाय तर तुम्ही ते करू शकताय. हे पडताळल्यानंतरच देणाऱ्याने ते दिलंय काम, राईट. सो स्वतःवर विश्वास ठेवा, ठीक आहे. आणि काही जणांसाठी इथे कुठल्या तरी 2 मेजरली फोकस्ड गोष्टी आहेत तुमच्या लाईफमध्ये ज्याच्यावरती तुम्ही मनी इन्व्हेस्ट करताय. मग ती हेल्थ, फूड असू शकतं, किंवा काही लोकांसाठी इथे EMIs असतील, की तुमचं जे डेली नीड्स आहेत त्याच्यावरती एक तुमचं एक्सपेंडिचर आहे, आणि सेकंड तुमचं आहे तुम्ही एखादं काही लोन क्लिअर करताय, त्याचे EMIs पे करताय वगैरे. ओके, सो ह्याच्यामध्ये तुमची कसरत चालली आहे चांगलीच, की इकडे आणि इकडे. पण अगेन तुम्हाला पण हेच सांगितलं जात आहे की इथे तुम्हाला ब्लेसिंग्स तर दिल्याच आहेत की तुम्ही हे एकदम सक्सेसफुली करू शकता, कारण तुम्ही रेडी आहात हे सक्सेसफुली करण्यासाठी. काही लोक ह्या स्टेज नंतर रेडी होणार आहेत. ओके, सो चला मग बघूया आपण ओरॅकल डेक्स मधून तुमच्यासाठी काय मेसेज आहे. कॅप्रिकॉन, ऑगस्ट 2022. Thank you so much. Thank you, Capricorn, August 2022. Thank you so much. Makar Ras, August 2022. Thank you. Thank you so much, Makar. Makar Ras, August 2022. Makar Ras. Thank you very much. Thank you. Yes, let's see. Medicine woman, you are a channel for divine healing power. So जर तुम्ही कोणाच्या healing साठी प्रेयर करत असाल तर तुमच्याकडे ही पॉवर आहे या महिन्यामध्ये की तुमच्या प्रेयर्सला आन्सर मिळेल. हिलिंग प्रेयर्स स्पेसिफिकली. जर तुम्ही पर्टिक्युलरली एखाद्या व्यक्तीच्या हिलिंगसाठी किंवा स्वतःच्या तुमच्या पर्सनल काही ट्रॉमॅटिक काही तुमचे ब्लॉकेजेस असतील किंवा काही मेंटल काही हिलिंगची गरज असेल तर सो तुम्हाला हे सांगितलं जात आहे की तुमच्याकडे ही पॉवर दिली गेली आहे की तुम्ही हील करू शकाल, स्वतःला सुद्धा आणि इतरांना सुद्धा. सो काही लोक स्पेसिफिक मेसेज आहे, स्पेसिफिक काही लोकांसाठीच आहे. मेडिकलची म्हणजे एक्झाम देऊन डॉक्टर होणार आहेत. सो होऊ शकतं की
तुम्ही या मंथमध्ये काही लोकांनी मेडिकलचं स्टडी केलेलं आहे आणि तुमचं हे एज्युकेशन झालं आहे मेडिकलमध्ये. सो मेडिकल फील्डमध्ये डॉक्टरीचं किंवा नर्सिंगचं किंवा फार्मसीचं तुम्ही जर काही एज्युकेशन घेतलं असेल तर या महिन्यामध्ये तुमच्यासाठी हे मोस्टली पॉसिबल आहे की तुम्ही हिलिंग प्रोव्हाइड करण्यासाठी खूप पॉवरमध्ये असाल की तुम्ही लोकांना हील करू शकाल, हेल्प करू शकाल. ओके, सो काही जण इथे डॉक्टरची प्रॅक्टिस स्वतःची स्टार्ट करणार आहेत इथे. ज्यांनी फार्मसी वगैरे असं काही एज्युकेशन घेतलं असेल किंवा नर्सिंग, त्यांना त्यांच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये इथे काहीतरी करण्याची संधी मिळणार आहे ह्या महिन्यामध्ये. ओके, सो कॉंग्रॅच्युलेशन्स. सेकमेट, बी स्ट्रॉंग, यू आर स्ट्रॉंगर दॅन यू थिंक यू आर अँड युअर स्ट्रेंथ अश्युअर्स अ हॅपी आउटकम. सो तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुमच्या स्ट्रेंथवरती विश्वास ठेवा. नो दॅट यू आर मोर स्ट्रॉंगर दॅन यू थिंक. आणि जर तुम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवून पुढे गेलात तर त्याच्यातून तुम्हाला हॅपी आउटकम्स पण मिळणार आहेत. कंपॅशन, वाव, डेफिनेटली इथे काही जण नर्सिंग, फार्मसी किंवा डॉक्टर्स आहेत, म्हणजे फार्मासिस्ट, नर्सेस किंवा डॉक्टर्स इथे डेफिनेटली आहेत. मदत करणं लोकांसाठी, कंपॅशनेट असणं, कुणाचा तरी त्रास बघून त्याला मदत करावीशी वाटणं, कुणाचा त्रास बघवलं न जाणं, बरेच लोक इथे असे आहेत. ओके, सो थोडासा टफ आहे मेसेज इथे मला जो चॅनल होतोय. जर तुम्ही या फील्ड्समध्ये ज्या मी आता मेन्शन केल्या यापैकी कुठल्या फील्ड्समध्ये जर तुमच्यापैकी कुणी या इंटेन्शननी फक्त स्टार्टिंग करत असेल की म्हणजे कुणाच्या त्रासाबद्दल, दुःखाबद्दल मला काही नाही, मला फक्त पैसे कमवायचे किंवा असं काहीतरी, जर कुणी असं असेल इथे तर प्लीज तुमच्यासाठी हा मेसेज आहे की तुमचे जे जजमेंट्स आहेत, डेफिनेटली तुम्हाला हा मेसेज दिला जातोय म्हणजे तुमचे काही पास्ट ट्रॉमाज असतील, काही पास्ट मेमरीज असतील ज्याच्यामुळे तुम्ही या इंटेन्शन मध्ये एंटर झाले असाल. बट तुम्हाला सांगितलं जातं की रिलीज जजमेंट्स अबाउट युअर सेल्फ अँड अदर्स. स्वतःबद्दलचे सुद्धा आणि इतरांबद्दलचे सुद्धा जे जजमेंट्स आहेत त्यांना रिलीज करा आणि तुमच्या आतमध्ये आणि दुसऱ्याच्या आतमध्ये, प्रत्येक माणसाच्या आतमध्ये जे प्रेम आहे, जो प्रकाश आहे त्याच्यावरती लक्ष द्या. फोकस ऑन द लव्ह अँड लाईट दॅट इज विदिन एव्हरीवन. दुसऱ्यांमधल्या कमतरता शोधण्यापेक्षा दुसऱ्यांमधल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. ओके, सो बी कंपॅशनेट, बी मोर कंपॅशनेट. कंपॅशन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे इथे. लेट्स सी बाप्पाकडून तुमच्यासाठी काय मेसेज आहे. थँक्यू सो मच बाप्पा, थँक्यू. मकर रास 2022, ऑगस्ट 2022, मकर ऑगस्ट 2022, कॅप्रिकॉर्न ऑगस्ट 2020, कॅप्रिकॉर्न. थँक्यू सो मच. Thank you so much. Thank you so much. Thank you very much. Thank you so much. Thank you. Okay, let's see. Promise of the future. Wow. बाप्पा तुम्हाला ही ब्लेसिंग देतोय. बाप्पा तुम्हाला हे सांगतोय की मी सांगतोय त्या गोष्टी करा ज्या सोडून द्यायला पाहिजे, जे रिलीज करायला पाहिजे ते रिलीज करा. तुम्हाला ब्राईट फ्युचरचं प्रॉमिस आहे या गोष्टींमध्ये. म्हणजे तुम्हाला ही अश्युरिटी दिली जाते की सी इथे पण आहे, यू आर स्ट्रॉंगर दॅन यू थिंक यू आर अँड युअर स्ट्रेंथ अश्युअर्स अ हॅपी आउटकम.
हॅपी आउटकम, प्रॉमिस ऑफ द फ्युचर. सो जे फ्युचर असणार आहे ते हॅपी आणि चांगलं असणार आहे, ब्राईट असणार आहे. पण तुम्हाला काय करायचंय की तुमच्यामध्ये ज्या एबिलिटीज आहेत, तुमच्यामध्ये जे माणुसकीचं जे माणुसकी जी आहे माणसासाठीची, ती बघा, ती आहे तुमच्यामध्ये, तिला ओळखा. ओके, तुमच्यामध्ये ज्या पॉवर्स आहेत, ज्या एबिलिटीज आहेत, त्यांना बाहेर काढा, शार्प करा त्यांना, शार्पन द सॉ. सरेंडर. सरप्राइझिंगली तिन्हीही अर्थ सायन्सला, वृषभ राशीला पण आलं, कन्या राशीला पण आलं आणि तुम्हाला पण आलंय मकर राशीला सरेंडरचा मेसेज. सगळ्या अर्थ सायन्सला हा मेसेज आलाय. सरेंडर करा. जे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये त्याला धरून बसू नका, त्याला सरेंडर करा. ओके, अजून एक कार्ड आपण बघूया. डिलाइट, व्हेरी नाईस. लाफिंग. लाफिंग एक्सरसाइजेस करू शकता तुमच्यापैकी बरेच लोक. लाफ मोर. कॉमेडी शोज बघू शकता तुम्ही. फॉर दॅट मॅटर कार्टून्स तुम्ही बघू शकता. ओके, लेट्स सी, आपण बघूया तुमच्यासाठी काय हँड रिटन मेसेज आहेत आपले. फॉलो युअर इंट्युशन. सो तुमचं इंट्युशन तुम्हाला काय सांगतंय त्याच्याकडे लक्ष द्या. जी इनर फिलिंग आहे त्याच्याकडे लक्ष द्या. गो विथ द फ्लो. जज करू नका, रेजिस्ट करू नका. फ्लो मध्ये जसं सगळं चाललंय तसं त्या फ्लो बरोबर तुम्ही फ्लो व्हा. गो विथ द फ्लो. तुम्हाला मार्ग आपोआप सापडत जातील. सी, से इट. मनामध्ये काही दडवून ठेवलेलं आहे, दाबून ठेवलेलं आहे, बोला, बोलून मोकळ व्हा. याला इथे थोडा मला रिलिव्हंट वाटतोय खूप हा मेसेज. से इट. जसं मी तुम्हाला म्हणाले की काही लोकांचा पास्ट काही ट्रॉमा असेल, काही पास्ट मेमरीज असतील, पास्ट एक्सपिरियन्सेस असतील, ज्याच्यामुळे तुम्ही एका पर्टिक्युलर स्टेटमध्ये असाल माइंडच्या. म्हणजे एखाद्या म्हणजे लोकांकडे बघण्याच्या बाबतीत असू दे किंवा एखाद्या स्पेसिफिक गोष्टीच्या बाबतीत असू दे, तुमचा एक असं काही तुम्ही फर्म असा एक दृष्टिकोन करून घेतला असेल, मत बनवून घेतलं असेल, तर ते चेंज होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ते जजमेंट रिलीज करा आणि असं काय आहे तुमच्या मनामध्ये, काय आहे ते बोला. कुणाजवळ तरी बोला. नसेल कोणीच तुमच्याशी तुम्हाला शेअर करायला, आरशासमोर उभं राहा, देवासमोर बसा, मंदिरात जा, घरात देवघर असेल तिथे बसा, तुमच्या देवाजवळ बसा आणि त्याच्याशी बोला. तुम्हाला तुमचे मार्ग सापडतील. गो विथ द फ्लो. तुम्हाला उगीच आलेला नाही मेसेज. रेजिस्ट करू नका, फ्लोला रेजिस्ट करू नका. ओके, नेक्स्ट आहे सक्सेस. वाव, सक्सेस आहे तुमच्यासाठी. आणि प्लेफुल. प्लेफुल आणि डिलाइट सोबत आलेला आहे. प्लेफुल आणि डिलाइट एकच मेसेज आहे. थोडीशी फन एनर्जी मध्ये राहा. ओके, लहान मुलांसोबत तुम्ही कनेक्ट करू शकता. लहान मुलांसोबत टाइम स्पेंड करणं, तुमच्या आसपास लहान मुलं असतील त्यांच्याबरोबर थोडा वेळ खेळणं किंवा त्यांना गोष्टी सांगणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत करणं. राईट, त्यांच्यासोबत बसून ते जे गेम्स खेळतात ते गेम्स खेळून बघा. या गोष्टींनी थोडीशी प्लेफुलनेस येईल तुमच्या एनर्जीमध्ये. ओके, सो दॅट्स ऑल. ही होती तुमची रीडिंग कॅप्रिकॉन ऑगस्ट 2022 साठी, मकर राशीसाठी. मी आशा करते की तुम्हाला मेसेजेस, ॲक्युरेट मेसेजेस मिळाले असतील. तुम्हाला ज्या ॲस्पेक्टवरती गायडन्स हवा होता त्याच्यावर मिळाला असेल. आय होप की तुम्हाला काही डायरेक्शन याच्यातून, या मेसेजेसमधून मिळाली असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड बाय बाय.